नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आताची सर्वात मोठी राजकीय बातमी येते आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रवादीतल्या सूत्रांनी न्यूज स्टेट महाराष्ट्राला ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अजित पवारांच्या संदिग्ध भूमिकेच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण होतोय. राष्ट्रवादीचे सध्या विधानसभेचे 54 आमदार आणि राष्ट्रवादीचे सध्या विधान परिषदेत एकंदरीत 9 आमदार आहेत. राष्ट्रवादीतल्या सूत्रांनी न्यूज स्टेट महाराष्ट्राला ही माहिती दिली. अजित पवारांच्या संदिग्ध भूमिकेच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप निर्माण होणार का, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण होतोय. तातडीने सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात केलेले आहेत. यावेळी अजित पवारांच्या संदिग्ध भूमिकेच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरू आहेत. मागच्या काही दिवसांपासूनच अजित पवार हे भाजपसोबत जाणार का, अशा प्रकारच्या चर्चांना राजकीय वर्तुळातील सर्व क्षेत्रातून चर्चांना उधाण आलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ही मुंबईत त्यांना बोलवण्यात आलं आहे. बैठकीसाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. अण्णा बनसोडे यांनी देखील एक वेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट आज दिलेलं होतं. अजित पवार जो निर्णय घेतील त्यांच्या भूमिकेसोबत आम्ही सर्वजण आहोत, अशा प्रकारचं वक्तव्य आमदार अण्णा बनसोडे यांनी केलेलं आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आपले सहकारी अभिषेक पांडे आपल्या सोबत जोडलेले आहेत. मी पहिल्यांदा अभिषेककडे जाणार आहे. अभिषेक, या संदर्भातली नेमकी काय अपडेट आहे? कारण खरं तर एक मोठी राजकीय बातमी येते. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागच्या 2 आठवड्यात जसं प्रकार अजित पवारची हालचाली संदिग्ध आहेत. पुणेमध्ये त्यांचा फोन स्विच ऑफ झाला आणि ते अर्धवट त्यांचा पूर्ण कार्यक्रम रद्द करून ते कुठे गेलं माहीत नाही. आज पण ते देवगिरी बंगला ज्यांच्या आहेत त्याच्यावरनं होते. मॉर्निंगमध्ये ते निघून गेले आहेत. आणि आज जसं बावनकुळे आणि आशिष शेलार दोघाही दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. ह्याच्या पूर्वीचे पण एक बातमी असं आहेत की BJPचे 2-3 मोठे लीडर पण अमित शहांना भेटण्यासाठी तो दिल्लीमध्ये गेलेले होतं. तर नक्कीच आणि आत्ताची जी माहिती मिळत आहे ते आहेत की सर्व आमदार जे राष्ट्रवादीचे आहे त्यांना मुंबई बोलावण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये एक मीटिंग होणार आहेत. उद्या शरद पवार मुंबईमध्ये आहेच. तर हे सगळे आमदार जर उद्यापर्यंत मुंबई येतील तर शरद पवार त्यांच्या मीटिंग घेऊ शकत आहेत. आणि पवारसाहेबांचं एकदा पूर्वीचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्यांनी म्हटलं आहे जर कोणी दुसऱ्या पक्षामध्ये गेली तर त्यांच्या वैयक्तिक डिसिजन आहेत, हे राष्ट्रवादीचे डिसिजन नाहीत. ह्याच्यापूर्वी पण जेव्हा 2019मध्ये असं झालं होतं तेव्हा पण त्यांनी असं स्टेटमेंट दिले होतं. नक्कीच ह्याच्यामध्ये राजकीय घडामोडी चालू आहेत. आणि BJPला आता वाटतं आहे की जर सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे बरोबर नाही झालं तर त्यांच्यासोबत कोण असणार आहेत. आणि टेक्निकल बाब असं आहेत की जर शिंदेचे 16 लोक अवैध झालं, अपात्र झालं तर त्याच्यानंतर पार्टीवर पण एकदा परत उद्धव ठाकरे ते दावा ठोकू शकतात. तर हे पण शक्यता आहेत. आणि BJPला सगळे माहीत आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन B असं ठेवलेलं आहेत असं दिसून येते. आज शिवसेनाचे 2 नेते शंभूराजे देसाई किंवा उदय सामंत दोघाही भेटलं होतं. दोघांनी सांगितलं की जर अजित पवार आमच्याकडे महायुतीमध्ये येत आहेत तर आम्हाला एक मोठी उपलब्धी होईल. आणि अजित पवार जसं कार्य करत आहेत त्याच्यामध्ये जसं कार्यकर्त्यांचं 1 to 1 डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत. नक्कीच ह्याच्यामध्ये महायुतीला फायदा होईल. आणि हे सगळे वक्तव्य हे दिसून येते की नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी वेगळं चाललं आहे. ह्याच्यामध्ये काय नक्कीच आहेत आणि कधीपर्यंत हे होऊ शकतात ह्याची लोक शंका व्यक्त करत आहे. पण अजित पवारच्या जसं मागच्या 2 आठवड्याचा कार्यक्रम आहेत त्याचे संदेहास्पद आहेत. काल त्यांनी पुणेमध्ये नागपूरमध्ये सभामध्ये त्यांनी स्पीच पण नाही केलं. त्याच्यापूर्वी त्यांनी आवर्जून ते सांगितलं की हे सभामध्ये फक्त 2 लोक स्पीच करणार आहेत, अनिल देशमुख आणि जयंत पाटील स्पीच करणार आहेत, आम्हीच करणार नाही. तर ह्याच्या मागे काहीतरी चालले आहे राजकीय घडामोडी. पण नक्कीच कधीपर्यंत हे शक्य होईल हे वेट करावे लागेल.
नक्कीच अभिषेक, यापुढे काय घडामोडी होतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी प्रवीणजी मुधोळकर यांच्याकडे जाणार आहे. प्रवीणजी, खरं तर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एक सूचक वक्तव्य केलं होतं की राष्ट्रवादी जर राष्ट्रवादासोबत येत असेल तर हरकत काय, आणि वेगवेगळ्या प्रकारचे विधान मागच्या काही 2 आठवड्यापासून येत आहेत. याच अंदाजावर आता ही बैठक सुरू आहे का? या संदर्भात नेमकं आपण काय सांगाल? संदर्भामध्ये ज्या ज्या भूमिका आता येत आहेत किंवा ज्या ज्या या संदर्भामध्ये आतापर्यंत बोललं गेलं आहे भाजपकडनं, प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. सुधीर मुनगंटीवार असं म्हणतायत की राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादाकडे. यापेक्षाही महत्त्वाचं बावनकुळे जे म्हणाले आहेत की ज्यांना भाजपचा विचार मान्य असेल आणि जे नेते भाजपमध्ये येतात आणि भाजपचा विचार मान्य करतात ते भाजपच्या विकासाचा जो महामेरू आहे तो पुढे नेतात. त्यामुळे दिल्लीत बावनकुळे असं बोलले आणि अचानक तडकाफडकी बावनकुळे दिल्लीत सकाळीच पहाटेच दाखल झाले आहे. काल महाविकास आघाडीची नागपुरात सभा झाली. या सभेमध्ये संजय राऊत आले होते आणि रोकटोक जे संजय राऊत लिहितात संपादक म्हणून सामनाचे, त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की जरंडेश्वर जो ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले होते आणि साखर कारखाना आहे जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये ईडीनं चौकशी केली होती आणि त्याचं आरोपपत्र जे दाखल केलं होतं त्याच्यामध्ये अजित पवारांचं नाव नव्हतं. त्यानंतर यावरती प्रतिक्रिया पुन्हा आल्या की सप्लिमेंटरी चार्जशीट जे आहे ते दाखल केलं जाऊ शकतं. या संदर्भातल्या बातम्या पुढे आल्या होत्या. त्यामुळे काल महाविकास आघाडीची सभा झाली. प्रवीणजी, मी अभिषेककडे अगदी काही क्षणासाठी जाणार आहे. अभिषेक, या संदर्भात नेमकं काय सांगाल? तर अभिषेक पांडे आपल्या सोबत आहेत मुंबईमधून. बोला अभिषेकजी. अजित पवारने आत्ताच स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी ट्विट करून असं म्हटलं आहे की सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम न होता मी मुंबईतच आहे. उद्या मंगळवार 18 एप्रिल 2023 रोजी मी विधान भवनातील माझ्या कार्यालय उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहेत. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलवल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. त्या पूर्णतः असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली नाही याची नोंद घ्यावी. त्याच्यापूर्वी यांनी एक आणखी स्टेटमेंट तो केलेले आहेत की ट्विट केलेलं आहे की खारघर येथे रविवारी झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्री सदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी MGM हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. तो सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. त्यांनी असं म्हटलं आहे की रात्री उशीरपर्यंत ते MGM हॉस्पिटलमध्ये होते आणि आजच्या जे कार्यक्रम आहेत हे सगळे रद्द केलेले आहेत की उशीरपर्यंत ते MGM हॉस्पिटलमध्ये होते आणि अर्ली मॉर्निंग ते घरी आले आणि ते मुंबईतच आहेत. त्याचा कुठेही गेलेले आहे आणि कुठलाही प्रकारचा त्यांनी बैठक किंवा मीटिंग आमदारांशी बोलवली नाही. हे सगळे असत्य बातम्या आहेत. पण ह्याच्या मागे जे मागच्या 2 आठवड्याचा जे असं कार्यक्रम नियोजित कार्यक्रम ते स्थगित करत आहेत त्याच्या मागे कुठलाही प्रकारचा राजकारण ह्याच्या मागे आहेत. पण अजित पवारने जसं बातमी प्रसिद्ध झालेली आणि बातमी चालली की अजित पवार उद्या बैठक बोलवली आहे, त्यांनी माहिती देऊन ट्विट करून सांगितलं की आम्ही असं कुठलाही प्रकारची बैठक बोलवली नाहीत, आमदारांची कुठलाही प्रकारची बैठक नाही आहेत. हे सगळी बातमी असत्य आहेत. यांनी हे जे म्हटलं त्याच्यामध्ये पण एक आणखी तुम्हाला सांगतोय की उद्या शरद पवार मुंबईत आहेत. संध्याकाळी शरद पवारने एक इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये शरद पवार ह्याच्यावर भाष्य करू शकतात. ह्याचा पूर्वी पण शरद पवारने भाष्य केलेलं आहेत आणि ह्याच्यावर भाष्य करू शकतात. आणि उद्या ते असं पण होऊ शकतात की शरद पवार ते YB चव्हाणमध्ये लोकांचा भेटतील आणि त्याच्यामध्ये आमदार पण होऊ शकतात. ह्याची शक्यता पण आहेत. पण आतापर्यंतची जी माहिती आहे अजित पवारने उद्याची बैठक बोलवली आहे त्याच्या बातमीमध्ये कुठलाही सत्य नाहीत. अजित पवारने स्वतः ट्विट करून सांगितले आहेत. नक्कीच अभिषेकजी, अजित पवार यांनी या संदर्भात ट्विट करून ही बातमी जी आहे बैठकीची ती फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे या पुढच्या घडामोडी काय होतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी राहुल झोरी यांच्याकडे पुन्हा जाणार आहे. राहुलजी, खरं तर अजित पवार यांनी ट्विट करून ही जी मंगळवारची जी आमदारांची बैठक आहे
या संदर्भातली बातमी खोटी आहे, त्या बातमीला त्यांनी फेटाळून लावलेला आहे. मात्र या संदर्भात जो सत्ता संघर्षाचा निकाल हा मागच्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, त्याचा काही वेगळा अंदाज आला आहे असं आपल्याला वाटतंय का, जेणेकरून हा प्लॅन बी तर तयार होत नाही ना? या संदर्भात आपण काय सांगाल? कारण मागच्या 3 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर राजकारणात तर्क आणि वितर्कांना कुठलाही भाव जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत नाही. कारण ज्या पद्धतीने तर्कवितर्क लढवले गेले होते ती एकही गोष्ट महाराष्ट्रात होताना दिसत नाही आहे. महाविकास आघाडी असा नावाचा एक पक्ष स्थापन होईल, 3 पक्ष एकत्र येतील, खास करून काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल हा अंदाज देखील कोणीही कधी बांधला नव्हता. आणि अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं अजित पवार स्वतःच्या बैठकीचं किंवा या एकंदरीत सगळ्यांचं ज्या पद्धतीने नाकारत आहेत, ही देखील तीच राजकीय बाजू म्हणायची का, हा देखील तितकाच मोठा प्रश्न आहे. एकीकडे अजित पवार यांचे समर्थक आमदार स्पष्टपणे सांगतायत की अजित पवार जे बोलतील ती आमची पूर्वदिशा असेल, त्या पद्धतीने आम्ही वागू, त्यांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार बोलतायत की कुठलीही बैठक बोलवली नव्हती, कुठल्याही बैठकीला आम्ही सामोरं गेलो नव्हतो. त्याही पलीकडे जाऊन मागच्या काही दिवसांमध्ये स्वतः सर्वेसर्वा राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांची भूमिका जी आहे ती देखील तितकीच चिंतेत टाकणारी किंवा विचार करायला लावणारी आहे. कारण एका पद्धतीनं अदानी यांच्या बाबतीत कुठलाही पद्धतीनं प्रश्नचिन्ह शरद पवारांनी उभा केलं नाही. दुसऱ्या बाजूला मोदींच्या डिग्रीच्या बाबतीत शरद पवारांची जी भूमिका आहे ती अर्थातच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अडचणीत ठरली. त्याही पलीकडे जात अजित पवार यांनी जी भूमिका घेतली ती देखील तितकीच अडचणीची होती. अर्थात एका बाजूला महाविकास आघाडीचा एकत्र पक्ष चालवत असताना त्याच महाविकास आघाडीच्या पक्षीय म्हणजे खास करून सोबत असणाऱ्या पक्षांच्या विरोधात भूमिका घेणं हे कितपत योग्य आहे? याचाच अर्थ तुम्ही इतर कुठल्या पक्षाशी जोडले गेले आहात का? इतर कुठल्या पक्षाशी तुमची बोलणी सुरू आहे का? इतर कुठल्या पक्षाच्या तुम्ही संपर्कात आहात का? ह्या सगळ्या मुद्द्यांना बगल दिली जाते. आपल्याला चांगलं माहिती आहे की मागच्या आठवड्यात ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार चर्चा होती, त्याच्या नेमकं 1 दिवस आधी अजित पवार हे पूर्णपणे गायब होते. 17 तास ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. अर्थात त्यांनी कारण दिलं, ॲसिडिटीचं कारण दिलं. मात्र ही एक माहिती आहे की अजित पवार त्यावेळी बारामती शहरातनं एक चार्टर्ड प्लेन घेऊन दिल्लीत पोहोचले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत त्यांनी अमित शहांची भेट घेतली. इतर सर्व गोष्टींवर चर्चा झाली. या 2 वेगवेगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं चर्चेत येतात, ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळात चर्चा होते, ज्या पद्धतीनं निकालात चर्चा होते, एक नाही तर अशा अनेक बाजू राजकारणात ज्यावेळी तुम्हाला अंदाज लावता येत नाही त्यावेळेस राजकारणात हे प्रत्येक पॉईंट ज्याला आपण म्हणतो, एका घटनेचा दुसऱ्या घटनेची संबंध ज्याला जुळवणं आपण म्हणतो, ते संबंध जुळवले पाहिजेत. आणि यालाच लागून 7 तारखेला स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला कॉन्वॉय पूर्णपणे सोडत चेंबूरपासून स्वतःची गाडी वेगळी केली होती. अर्थात देवेंद्र फडणवीस यावेळी नेमकं कुणाला भेटले, कुणाशी चर्चा केली याबद्दलचा दुजोरा जो आहे तो अद्याप मिळत नाही आहे. मात्र एकंदरीत जे सगळे जर पॉईंट्स ज्याला आपण म्हणतो की जे धागे जे जुळवायचं म्हणतो, राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यामध्ये काँग्रेस वगळता शिवसेना, एकनाथ शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीचा एक मोठा गट हा सत्ता स्थापनेच्या दाव्यामध्ये सर्वतोपरी आगरी दिसतोय. आणि यामुळं येत्या काळात अर्थात ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी सांगितलं की जरी कुणी राष्ट्रवादी सोडून जात असेल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या सोबत नाही आहेत. अर्थात कारण हाच मुद्दा परत एकदा उरतो की 53 किंवा 54 आमदारांमधून ज्यावेळेस 35 आमदार जातात त्यावेळेस पक्षाची भूमिका उरत नाही. पूर्णपणे पक्ष त्या संबंधित व्यवस्थेला पूर्णपणे बहाल गेलेला असतो. त्यामुळं जो पक्षांतर्गत कायदा आहे त्यामध्ये जर 30 ते 35 लोक जर गेली तर अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका मानली जाईल. त्यामुळं शरद पवार यांच्या भूमिकेला फारसा अर्थ उरणार नाही. त्यामुळं येणारा जो काळ आहे अर्थातच 15 मेपर्यंत हा निकाल देणं बंधनकारक आहे. मात्र त्यापूर्वी राज्याच्या राजकारणात ज्या पद्धतीनं मोठ्या घडामोडी घडत आहेत, अर्थात यामध्ये मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण याही पलीकडे जाऊन
राज्यातले विरोधी पक्ष सत्तेतला वाटा घेत एकत्रित्या राजकारणात आणि सत्तेत बसतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच राहुल, या संदर्भात जे आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला तोच मुद्दा घेऊन मी आपले प्रतिनिधी संजय वरखड यांच्याकडे जाणार आहे. संजयजी, खरं तर कुठल्याही प्रकारची स्पष्ट भूमिका, स्पष्ट कबुली कुठलाही पक्ष देत नसला तरी मात्र मागच्या 2 आठवड्यापासून जे महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय, ज्या प्रकारचे स्टेटमेंट येत आहेत, या प्रकारावरून यावर अनुसरून खरंच महाराष्ट्रात एक मोठा भूकंप पुन्हा होऊ शकतो का? नक्कीच आत्ताच्या जी ताजी माहिती येते आहे त्याच्यामध्ये अभिषेक पांडे आणि आपले सहकारी राहुल जोरी यांनी अत्यंत सविस्तर असं विश्लेषण केलं आहे. राजकारणामध्ये कधी काय भूकंप होईल हे आता सांगता येत नाही, कारण पहाटेचा शपथविधी झाला होता त्यावेळेस पण अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या आणि त्या शपथविधीनंतर राजकारणामध्ये जशी विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडेंची जवळीक होती, 2 वेगळ्या पक्षात जरी असले तरी, आणि गोपीनाथ मुंडेंनी कधी काळी काँग्रेसचा दरवाजा ठोठावला होता अशी एक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चालू असते. अलीकडच्या काळात अशी चर्चा अजित पवारांच्या बाबतीमध्ये सातत्याने होती आणि त्याला काही कारणं आहेत नेमकी, त्याच्या मागं काही पार्श्वभूमी आहे, त्याच्यामुळे ह्या चर्चा वारंवार घडून येत आहेत. पण आत्ताची जी माहिती अजित पवारांनी स्वतःच खुलासा केलेला आहे. मी जेव्हा मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा आढावा घेतला तेव्हा धनंजय मुंडे सध्या बीडमध्येच आहे, त्यामुळे अजित पवारांनी आता तरी अशी कुठल्याही प्रकारची बैठक बोलवलेली नव्हती हे स्पष्ट झालेलं आहे. पण राजकारणाच्या एकूण प्रवाहात जर आपण बघितले तर राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः कमालीची चढाओढ सुरू आहे. आत्ता जसं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तोंडावर आलेला असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप होण्याची शक्यता वारंवार वर्तवली जाते आहे. परंतु आत्ता सध्या जी माहिती आहे, सगळे राष्ट्रवादीचे जे आमदार आहे, काही विधान परिषदेचे आमदार आहे, ते 2-3 दिवसापासून मुंबईतच होते. त्यांनाही आम्ही विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की आम्हाला बैठकीबाबत सध्या तरी काही माहिती नाही आहे. नक्की संजयजी, सर्वजण सध्या याच प्रकारची भूमिका दाखवत आहेत की या बैठकी संदर्भातली नेमकी अपडेट्स नाही, मात्र काहीतरी शिजतंय या प्रकारचा अंदाज आपल्याला वर्तवता. तुम्ही पुन्हा एकदा प्रवीण मुधोळकर यांच्याकडे जाणार आहे. प्रवीणजी, खरं तर अजित पवारांनी ट्विट करून ही जी बैठकीची बातमी आहे ती पूर्णपणे फेटाळून लावलेली आहे, मात्र सध्या जे चिन्ह दिसत आहेत त्या पद्धतीनं अशा प्रकारचा अंदाज आपण बांधू शकतो की नक्कीच काहीतरी मोठं महाराष्ट्राच्या राजकारणात घडणार आहे. मुळातच हे जे वर्ष आहे हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की हे वर्ष इलेक्शन इयर आहे. आता इलेक्शन इयर कोणतं आहे? इलेक्शन इयर 2 आहे. राज्यातल्याही निवडणुका एकच वर्ष या वर्षभरात होईल आणि लोकसभेच्या निवडणुकाही वर्षभरावरती आहे. त्यामुळे या संपूर्ण आज ज्या पद्धतीनं हे जे वर्ष आहे हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दर आठवड्याला दर महिन्याला घडामोडी ज्या त्या बदलणार आहेत. आताची जर घडामोड आपण पाहिली तर अजित पवार ज्या पद्धतीनं काल नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये आले, त्यानंतर इथे त्यांनी सविस्तर संवाद साधला, नंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत MGM हॉस्पिटलमध्ये गेले, पहाटेपर्यंत त्यांच्यासोबत होते, त्यानंतर दिवसभर ते दिसले नाही, अशा प्रकारच्या बातम्या आल्या. त्या बातम्या दिवसभर येत होत्या. नंतर रात्री त्यांनी सांगितलं की या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही आहे. पण एकीकडे हे सगळं सुरू असताना इलेक्शन इयर आहे आणि इलेक्शन इयरमध्ये आणखी पण घडामोडी ज्या आहेत त्या 15 दिवसामध्ये होणार आहेत अशी शक्यता आहे. आता या घडामोडी कोणत्या आहेत तर अशोक चव्हाण काल महाविकास आघाडीच्या सभेमध्ये गैरहजर होते. दुपारी 6 वाजताची सभा होती आणि 1 वाजता अशोक चव्हाणांनी ट्विट केलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे मी येत नाही आहे. त्यामुळे जर 6 वाजताची सभा होती, 15-20 दिवसापासून त्या ठिकाणी तयारी सुरू होती आणि माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री त्या ठिकाणी 1 वाजता सांगतात की मी येऊ शकत नाही. ऊर्जा मंत्री जे नागपूरचे आहेत होते आणि ज्येष्ठ नेते आणि दलित समाजाचा एक चेहरा नितीन राऊत हे त्या सभेला गैरहजर होते. त्यामुळे नागपूरचे माजी पालकमंत्री, नागपूरच्या उत्तर नागपूरमधला एक आमदार त्या सभेला उपस्थित राहत नाही आणि त्या ठिकाणी ते येत नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आणखी आगामी काळामध्ये घडामोडी मोठ्या आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की 15 दिवसामध्ये मोठा गौप्यस्फोट होणार आहे, 2 भूकंप होणार आहे. हे सांगत असताना प्रकाश आंबेडकर हे हैदराबादमध्ये जातात, KCR सोबत ते त्या ठिकाणी एक बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला हैदराबाद, त्या ठिकाणी जातात. KCR महाराष्ट्रात येतात आणि त्या ठिकाणी सभा घेतात. त्यामुळे खलबतं जे आहे ते खूप आहे. आणि आजचं जर आपण पाहिलं अजित पवारांची जी भूमिका आहे किंवा अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे की या बातम्यामध्ये तथ्य नाही आहे, पण असं असताना संजय राऊतांनी रोकटोकमध्ये जे लिहिलं आहे की
जे ईडीचं प्रकरण होतं, जरंडेश्वरचं जे प्रकरण आहे, त्या ठिकाणी शुगर मिलमध्ये जो घोटाळा झाल्याचा आरोप ईडीने केला होता आणि जरंडेश्वरच्या प्रकरणामध्ये चार्जशीटमध्ये अजित पवारांचं, सुनेत्रा पवारांचं नाव नव्हतं. मग भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं की सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये ते नाव टाकण्यात येईल वगैरे वगैरे. पण हे सगळे जे सूत्र आहेत हे सूत्र जुळून आहेत एकमेकांशी आणि या सगळ्या याच्यामध्ये काहीतरी राज्यात शिस्त आहे. आणि चंद्रशेखर बावनकुळे हे भल्या पहाटे दिल्लीत गेले, आशिष शेलार त्यांच्यासोबत होते. दिल्लीत जाऊन असा काय कार्यक्रम होता भल्या पहाटे त्यांना जावं लागलं आणि तिथे त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली अंदाज की बांधता येणं हे वास्तविक आहे. मी पुन्हा आपले प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे जाणार आहे. राहुल, खरं तर देशाच्या राजकारणात मोस्ट अनप्रेडिक्टेबल लीडर अशा प्रकारची त्यांची ओळख आहे शरद पवार यांनी जी आपली भूमिका एकदा वेगळ्या पद्धतीनं बदलली आहे. तो अदानींचा मुद्दा आहे, तो ईव्हीएमचा वेगळा मुद्दा आहे किंवा पंतप्रधान यांच्या डिग्रीवरून जो त्यांनी वेगळ्या प्रकारचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे, यावरून आपल्याला काय अंदाज लावता येईल? अगदी बरोबर आहे, कारण हा खूप महत्त्वाचा आणि खूप चर्चेतला प्रश्न आहे. खरं तर राज्यातल्याच नाही तर देशातल्या प्रत्येकाला याबद्दल उत्सुकता आहे की ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर संपूर्ण एक वातावरण जे देशभरात निर्माण झालं होतं, अर्थात राहुल गांधी ज्या पद्धतीनं अदानीचा एक मुद्दा केवळ देशात नाही तर संसदेत देखील तितकाच मोठ्या पद्धतीनं गाजवला, त्या मुद्द्यांवरून शरद पवारांनी ज्या पद्धतीने युटर्न केलं की अदानी हे फक्त तुमच्यासाठी नाही आहेत, अदानींचं महाराष्ट्रामध्ये योगदान आहे, अदानींच्या बाबतीत चुकीचे गैरसमज पसरले जात आहेत, ही जी भूमिका राष्ट्रवादीची आहे ती मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. फक्त अदानीवरूनच नाही तर मोदींच्या डिग्रीबद्दल एवढं बोलायला हवं कशाला, हा जो मुद्दा आहे शरद पवारांचा, अर्थात या मुद्द्यावरच देशाचं राजकारण किंवा देशातल्या जनतेपुढे हा महत्त्वाचा प्रश्न आहे का, हा देखील मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला तो देखील तितकाच अडचणीचा काँग्रेससाठी होता. आणि फक्त काँग्रेससाठी नाही तर जो राज्यात नाही तर फक्त संपूर्ण देशात भाजप विरोधी किंवा मोदी शहा विरोधी जो मोठ बांधायचा प्रयत्न करतोय त्या प्रत्येकाच्या विरोधात हा मुद्दा होता. शरद पवारांची ही भूमिका अर्थातच नक्कीच राहुलजी, शरद पवारांच्या भूमिकेमुळे खरंच पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. मी पुन्हा एकदा संजयजी वरकड यांच्याकडे जाणार आहे. संजयजी, शरद पवारांनी जी भूमिका बदलली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट राजकारणात सध्या महाराष्ट्राच्या येत आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच आत्ता आपण जे विश्लेषण करतो की अत्यंत हे सगळं राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण महाराष्ट्रामध्ये होतं आहे आणि दुसऱ्या बाजूनं महाविकास आघाडीच्या ज्या सभा होत आहे त्या सभेमध्ये काँग्रेसचे कुठले ना कुठले नेते गैरहजर राहत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राहुल गांधींचं खासदारकी रद्द होणं, त्यांनी फ्रंट फुटवर येऊन देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वतःवर घेण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या प्रयत्नामध्ये शरद पवारांनी कुठंतरी मोदींना जो सॉफ्ट कॉर्नर दाखवला आहे त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये साशंकता आहे की ज्यावेळेस सगळा अख्खा देश मोदींच्या विरुद्ध एकवटून पहिल्यांदा 2014 नंतर असं चित्र निर्माण झालं की सगळे विरोधी पक्षनेते आपापली जितकी ताकद असेल ती पणाला लावत आहेत आणि मोदींच्या विरुद्ध भांडत आहे. विशेषतः राष्ट्रवादीसोबत आलेला शिवसेना पक्ष जो आहे तो एकाकी पडलेला आहे आणि अत्यंत एकांगीपणे उद्धव ठाकरेंचे सगळे आमदार, पक्ष, चिन्ह हे सगळं सोडून गेलेलं असतानाही ते प्रत्येक सभेमध्ये मोदी, अमित शहा यांना टार्गेटवर पकडत असताना शरद पवारांनी आत्ता जो सॉफ्ट कॉर्नर मोदींच्या बाबतीमध्ये, डिग्रीच्या बाबतीत असेल किंवा बाकी अन्य मुद्द्यांच्या बाबतीत, अदानींच्या बाबतीत दाखवलेला आहे तो नक्की फार मोठ्या प्रमाणावर युटर्न आहे. आणि कुठंतरी महाविकास आघाडी असेल किंवा देशातील मोदी विरोधी राजकारणाचा जो वातावरण तापत चाललं होतं त्याला कुठंतरी खीळ बसली असं चित्र राजकारणामध्ये सध्या तरी निर्माण झाले. नक्कीच संजयजी, वेगळ्या प्रकारचं चित्र हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निर्माण झालेलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या संदिग्ध भूमिकेच्या पार्श्वभूमीवरती या हालचाली सुरू आहेत का, अशा प्रकारचा प्रश्न आता निर्माण होतोय. तिघांचेही खूप खूप धन्यवाद. आपण या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती दिली.